स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये. आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट. तर चला तर ऐकूया. आजच्या गोष्टीचे नाव आहे बिरबल सापडला. एकदा एका गोष्टीवर अकबर आणि बिरबलची चर्चा सुरू होती. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला. अकबरने बिरबलला दरबारात येण्यास बंदी घातली. राज्याच्या बाहेर जाण्याचा आदेश दिला. बिरबल राज्य सोडून एका गावात गेला. परंतु काही दिवसातच अकबरला दरबारात बिरबलची आठवण येऊ लागली. वेळोवेळी अकबर बिरबलची आठवण काढत असे, चिंता करत असे, परंतु बिरबलचा ठाव ठिकाणा नसल्यामुळे त्याला शोधणे अवघड होते. अकबरने बिरबलला परत आणण्यासाठी एक युक्ती बनवली. त्याने राज्यात दवंडी पेटवली की जो माणूस सावलीत उभा नसणार, उन्हातही नसणार, म्हणजे जो व्यक्ती अर्ध ऊन अर्ध्या सावलीत चालेल, जो अत्यंत उपाशी असेल, अशा व्यक्तीला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले जाईल. अशा दवंडीची घोषणा राज्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत केली गेली. ही गोष्ट बिरबल पर्यंत पोहोचली. त्याने तो राहत असलेल्या गावातील एका गरीब व्यक्तीला आपल्या जवळ बोलावून राजदरबारात जाण्यास सांगितले आणि राजाच्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यावी हेही सांगितले. बिरबलने एक मोठी खाट त्या माणसाला दिली आणि बोलला, ही खाट तुझ्या डोक्यावर ठेव आणि राजवाड्यात जा. जाताना मुरमुरे खात जा. माझ्या सूचनेप्रमाणे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दे. बिरबलने सांगितल्याप्रमाणे त्या माणसाने आपल्या डोक्यावर खाट ठेवली. राजवाड्यात जाण्यास निघाला. दरम्यानच्या काळात तो शेंगदाणे मुरमुरे खात होता. अशा मजेदार माणसाला बघून शिपायाने त्याला थांबवले. तेव्हा तो म्हणाला, महाराजांनी घोषणा केल्याप्रमाणे मी माझे बक्षीस घेण्यासाठी आलो आहे. त्यानंतर त्याला दरबारात सोडण्यात आले. तो राजदरबारात त्याच पद्धतीने गेला. त्या मजेदार माणसाला बघून अकबर बोलला, कोण आहेस तू? मी एक माणूस आहे. तो बोलला, अच्छा, मग असा डोक्यावर खाट घेऊन का आला आहेस? अकबरने विचारले. तो म्हणाला, महाराज, ही तुमचीच घोषणा आहे की तुम्ही अशा व्यक्तीला बक्षीस देणार आहात जो सावलीतही नाही, उन्हातही नाही. त्यामुळे मी ही खाट माझ्या डोक्यावर ठेवली आहे. मी सावलीतही नाही आणि थेट उन्हातही नाही. त्यानंतर त्याने त्याच्या तोंडात चुरमुरे कोंबले. बादशाह म्हणाला, हे काय आहे? तू दरबारात का खात आहेस? तो म्हणाला, महाराज, ही कृती तुमच्याच घोषणेचा एक भाग आहे. मी खात आहे तरी माझी भूक पूर्णपणे संपलेली नाही, कारण मी खूप भुकेला आहे. हे सर्व ऐकून अकबर कुतूहलाने बोलला, सांग मला, तुला हे कोणी सर्व शिकवले? महाराज, काही महिन्यापासून आमच्या गावात एक अनोळखी विद्वान व्यक्ती राहत आहे. त्याच्या सांगण्यावरूनच मी हे सर्व कार्य केले आहे. तो गावकरी माणूस भोळेपणाने बोलला. अकबरला लगेच समजले तो अनोळखी व्यक्ती कोण आहे ते. तो आनंदाने ओरडला, मला बिरबल सापडला. त्यानंतर त्याने माणसाला योग्य ते बक्षीस दिले. त्याने आपले काही दूत त्या गावात पाठवले आणि राज सन्मानाने बिरबलला परत आणले. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला
फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये. धन्यवाद.